पण ती इतिहासाच्या संदर्भातला जे मला विचारतीये की असा कुठला एक जर बदलता आला तर काय बदलालचं माझं उत्तर आहे. त्या बॅकग्राऊंडवर कोणीतरी शशी थरूरला विचारलं की भारतावर इंग्रजांचं राज्य आलं नसतं तर काय झालं असतं. He said, probably Marathas would have ruled India. सह्याद्रीच्या जंगलात उन्हाळ्यामध्ये पेटणारा वणवा जसा प्रचंड वेगाने पसरतो तसे मराठे भारतभर प्रचंड वेगाने पसरतात. हे ग्रँड डफनी आकलन मांडलं. पानिपत ही मला आजपर्यंत माझी वैयक्तिक सुद्धा जखम वाटते की जी बरी झालेली नाही. जिंकत असलेली लढाई आपण हारलो. माझा शब्द आपण आहे. तिथपर्यंत लढाई जिंकत होते. खता लम्हों ने की थी, सजा सदियों ने पाई. इथे चॅटबॉक्समध्ये मागे झालेल्या जिनियसची जोपासना या विषयावरच्या अधिष्ठान मालिकेनंतर किंवा त्याआधी नक्कीच म्हणता येईल की इतिहास या विषयाचे जिनियस आहात. थँक्यू. तर एक इमॅजिनरी सिच्युएशन इतिहासाबद्दल, जर तुम्हाला देवाने किंवा ज्याही शक्तीवर तुमची श्रद्धा आहे तिनं एक वरदान दिलं की तुम्ही इतिहासातल्या कुठल्याही कालखंडात जाऊ शकता अगदी कालपर्यंत, आणि तुमच्याकडे शक्ती आहे की कुठल्याही एकच प्रसंग घटना बदलण्याची ताकद तुमच्यात आहे आणि बदल करणं सक्तीचंही आहे, तर तुम्ही तो कुठला बदल कराल की ज्याचा भविष्यात होणारा बदल खूप मोठा आणि तेवढाच गरजेचा तुम्हाला वाटतो की ज्यामुळे आजचं चित्र काही वेगळं असतं. असा एकूण मिळून प्रश्न आहे. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने खूप सखोल आहे. मी एक पहिलं उत्तर देणार आहे की समजा प्रश्नाचा पहिला भाग मानायचा झाला, कोणत्या काळात असणं तुम्हाला आवडेल, याचं माझं उत्तर आहे नाव, विथ कॅपिटल NOW, नाव. पूर्वी मला एक फार आवडलेलं आहे, माझा नम्र दावा मला कळलेलं पण आहे. गेल्या किंवा त्याच्या गेल्या वर्षी दलाई लामांना कोणीतरी पत्रकारांनी हा प्रश्न विचारला. तर गेलं किंवा त्याच्या गेले म्हणजे 90, वय 90 किंवा 89. आपली त्यांच्याशी दोस्ती आहे, तुमच्या लक्षात असेलच. तर पत्रकारांनी दलाई लामांना विचारलं की व्हॉट इज द बेस्ट पिरियड ऑफ युअर लाईफ. दलाई लामा म्हणाले नाव. फार ग्रेट उत्तर आहे. पण माणसाला नाही तर सवय असते कुठल्या तरी भूतकाळात गुंतून पडणे, आणि त्यावेळी कसं सगळं छान होतं. लहानपण देगा देवा, ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो, भले छीन लो मुझसे मेरी जवानी, मगर मुझको लौटा दो बचपन का सावन, वो कागज की कश्ती, वो बारिश का पानी. अशी माझी एक अमंग मेनी पण एक फेवरेट गझल. जगजीत, गायक जगजीत आहे. गझल ग्रेट आहे. असं की माझा तो काळ खूप छान होता. देर इज नो पॉइंट इन इट. तो होता. इन द डायमेन्शन इन विच वी लिव्ह तो गेला. पुढचा कोणता अजून आलेला नाही आहे. नाव. पण ती इतिहासाच्या संदर्भातला जे मला विचारतीये की असा कुठला एक जर बदलता आला तर काय बदलालचं माझं उत्तर आहे, मी पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्यांचा विजय झालेला पाहिजे. सगळा अख्खा पुढच्या भारताचा इतिहास बदलला असता. शिवाजी महाराजांनी ज्या कामाला लावलं महाराष्ट्राला ते होत आलं होतं. सगळा इतिहासाचा प्रवाह पालटून टाकून काँग्रेसकडे जे अगदीच थोडी बुद्धिमान माणसं शिल्लक आहेत. माझ्या त्या यादीमध्ये जयराम रमेश येतील,
जयराम रमेश मूळचा IAS ऑफिसर आहे आणि शशी थरूर आहे, विदाउट अ शेड ऑफ अ डाऊट अ सुपर ब्रिलियंट पर्सन. तर आत्ता काही काळापूर्वी शशी थरूरला एके ठिकाणी, कारण त्याचं ते इंग्रजांच्या राजवटीवरचं अप्रतिम पुस्तक आहे एरा ऑफ डार्कनेस. आता ते सुद्धा शशी थरूरचं मूळ ऑक्सफर्डचा जो डिबेटिंग क्लब आहे त्याच्यात त्याचं एक भाषण डिबेटिंगला विषय होता की ब्रिटन शुड गिव्ह रिपेरेशन्स टू इंडिया, नुकसान भरपाई. आणि असं 22-23 मिनिटाचं पण भन्नाट भाषण आहे. त्यांनी कंप्लीट खलासच केला आहे ब्रिटिशांना सगळ्याला, आणि हो रिपेरेशन्स दिली पाहिजेत. आणि मग त्याच्यानंतर शशी थरूरला कोणतरी म्हणलं की हे तुम्ही बोललाय ते इतकं महत्त्वाचं आहे की एक फुल पुस्तक. मग त्यांनी ते एरा ऑफ डार्कनेस, एमिनंटली रिडेबल, आउटस्टँडिंग ॲनालिसिस ऑफ द ब्रिटिश रूल. त्या बॅकग्राऊंडवर कोणीतरी शशी थरूरला विचारलं की भारतावर इंग्रजांचं राज्य आलं नसतं तर काय झालं असतं. आणि शशी थरूर विथ हिज लाईक इंटेलिजंट स्टाईल त्याने प्रश्न ऐकला. ही टूक अ पॉज, विचार केला. ही सेड प्रॉबेबली मराठाज वुड हॅव रूल्ड इंडिया. If you're going to ask me to go into counterfactual hypotheticals, it would be that the hypothetical would be, what if India had never been colonized? If no European power had dared to try and impose its will by force of arms, what would have happened? And there the historical trend that was interrupted by the British was essentially the growing expansion of the Maratha Empire. The Marathas had spread as far south as Tanjavur, and they reached as far as Delhi, where the Mughal emperor was little more than a hostage of the Marathas. And though he ruled in name as Mughal emperor and firmans were issued under his seal, it was the Marathas who were telling him what to do. माझ्या अंगावर आता बोलताना काटा आलाय, and I'm so deep into even that history. पानिपत ही मला आजपर्यंत माझी वैयक्तिक सुद्धा जखम वाटते की जी बरी झालेली नाही. एक असा निसटता क्षण आहे. अन्यथा जिंकतही आलो होतो. आत्ता पानिपतावर सविस्तर बोलायला वेळ नाही. मी एवढं सांगतो की सायंकाळचे 4 युद्धाला तोंड सकाळी 8ला फुटलेलं. अहमद शाह अब्दालीने ॲक्सेप्ट केलं होतं की आपण हरतो, आणि त्यांनी रिट्रीटचा एक मेसेज असतो, बिगुल म्हणजे रिट्रीट, आर्मीच्या ज्या मुवमेंट्स होतात त्याच्यात, तर तो कसा द्यायचा संदेश, तर त्यांनी त्याच्या आर्मीला रिट्रीटचा हे दिला पण होता मेसेज की आजचा तर दिवस आपला नाही, आय नीड टू विथड्रॉ. अशा मुवमेंटला हत्तीवर बसलेला विश्वासराव मारला गेला. आणि एरवी जो एक्स्ट्राऑर्डिनरी सेनापती आहे सदाशिवराव भाऊ, त्या मुवमेंटला त्याचा बॅलन्स गेला. विश्वासराव म्हणजे नानासाहेब पेशव्याचा थोरला मुलगा, त्यावेळच्या संकेतांनुसार हा पुढचा पेशवा होणार, म्हणून त्याला ही सगळी युद्ध आणि सगळं हिंदुस्थानचं राजकारण आणि त्याला पाहू दे म्हणून घेऊन आलेला. तर सदाशिवराव भाऊ आता त्या युद्धाचं नेतृत्व त्या हत्तीवर बसून करत होते, आणि जे सैन्य कोणतं सरकवा कोण, हे इट्स अ मिलिटरी जनरलशिप. भाऊंच्या डोक्यात विचार आला की आता नानासाहेबाला काय तोंड दाखवू, की मी घेऊन आलो विश्वासाने विश्वासरावाला, मी त्याचं रक्षण नाही करू शकलो, म्हणून हत्तीवरनं भाऊ खाली उतरले, घोड्यावर दोन्ही हातात दानपट्टे घेऊन लढाईच्या धामधुमीतच शिरले. खरं म्हणजे सेनापतीला शोभत नाही, पण ते झालं खरं. आणि जिंकत असलेली लढाई आपण हारलो. माझा शब्द आपण आहे, तिथपर्यंत लढाई जिंकत होते. माझा अनेकातला एक आहे दुःखद पण शेर आवडताय, कारण तो अर्थपूर्ण आहे. खता लम्हों ने की थी, सजा सदियों ने पाई है. तर तिने जर मला चॉईस, आणि या विषयावर मी माझे नेहमीचं युनिट ऑफ मेजरमेंट म्हणजे तिच्या ह्या प्रश्नाचं इंट्रोडक्टरी उत्तर 2 तास. पण असं मला जर चॉईस दिला मोमेंट कोणता बदलायचा आहे तर माझा निर्णय पानिपत. असं जिंकलं. आणि इनडायरेक्टली अभ्यासाला उपयोगी होईल असाच संदर्भ सांगून ठेवतोय. मराठ्यांचा एक पहिल्यांदा एकत्र इतिहास लिहिला ब्रिटिश ऑफिसर ग्रँट डफने. आता तो ऑफकोर्स त्यांनी ब्रिटिश अँगलने लिहिला. त्यामुळे एकतर त्यांनी मराठ्यांच्या उदयाचं वर्णन केलं, सह्याद्रीच्या जंगलात उन्हाळ्यामध्ये पेटणारा वणवा जसा प्रचंड वेगाने पसरतो
तसे मराठे भारतभर प्रचंड वेगाने पसरले. हे ग्रँड डफनी आकलन मांडलं. ते सगळं खोडून काढायला न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी साधारण प्रिंट केलं तर 140-50 पानी निघतं असं बुकलेट, पण एक निबंध आहे तो. त्याचं नावच आहे राईज ऑफ मराठा पॉवर. राईज ऑफ मराठा पॉवर. त्याच्यात त्यांनी दाखवून दिलंय की मराठ्यांचा उदय आणि जी प्रेरणा घेऊन हे मराठे म्हणवणारी शक्ती भारतभर गेली, ही काय असा चुकून सह्याद्रीच्या जंगलात लागलेला वणवा नाही, तर ज्या संस्कृतीची चेतना पडत्या काळात संतांनी जिवंत ठेवली, त्यावर विचारपूर्वक शिवाजी महाराजांनी उभं केलेलं कार्य म्हणजे हिंदवी स्वराज्य. आणि त्यामागे डिझाईन आहे, त्यामागे एक व्हिजन आहे. असा पेटला वणवा आणि घेतल्या तलवारी हातात घेऊन मराठे दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम पसरत सुटले, इतकं ग्रँड ऑफ दाखवतो. इतकं ही प्रोसेस, हिस्टॉरिक प्रोसेस थिल्लर नाही. बिलकुल शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला कामाला लावला, आपल्याला सगळा भारत मुक्त करायचा आहे. मी तुम्हाला वेळेअभावी त्याचे 2च आधी कधी आले नाही आले बोलण्यात मला माहिती नाही आहे. दुसऱ्या दिवशी प्रतापगडावर खाली अफजल खानाला भेटायचं आहे. त्या आदल्या रात्री शिवाजी महाराज गडावर त्यांच्या साथीदारांसमवेत पुढचा प्लॅन सांगतायत की एका वेळी 3 दिशांनी हल्ला चढवायचा आहे. उद्या अफजल खानाला मारायचाच आहे, गडबडच नाही पाहिजे, पण थांबायचं नाही आहे. हे जे तुकडा पाडला घाबरले, अशा एका वेळी 3 दिशांनी आदिलशाहीवर हल्ला चढवायचा. तर शिवाजी महाराजांचा एक विश्वासू सेनापतीचं नाव आहे रावजी सोमनाथ. हे मी तुम्हाला सांगतोय, मूळच्या बखरीत नोंद आहे बरं का. म्हणजे मी एकही वाक्य काय माझ्या मनचं किंवा काहीतरी मला फार शिवाजी महाराज भारत आणि बद्दल प्रेम आहे पाहिजे इंटरप्रिटेशन नाही बोलतो, मी फॅक्ट्सच सांगतो तुम्हाला. रावजी सोमनाथ हे सरदाराचं नाव. तर शिवाजी महाराजांचं सगळं ऐकल्यावर त्यांना विचारतो कुठवर जायचं, अशी नोंद आहे मराठी बकरीत, की उद्या अफजल खानाला मारायचा आणि एका वेळी 3 दिशांनी हल्ला चढवायचा आहे, कुठवर जायचं. आपलं भाग्य आहे की मराठी बखरींमध्ये शिवाजी महाराजांचं मूळचं वाक्य नोंदवलेलं आहे. हा रावजी सोमनाथ जेव्हा म्हणतो कुठवर जायचं, शिवाजी महाराजांचं वाक्य आहे सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या संगमापर्यंत हिंदवी स्वराज्य हेतो श्रींची इच्छा. पुढे काही काळाने दुसऱ्या बखरींमध्ये ती थोडी फारसी अँगलचं वाक्य आहे, पण वाक्य आहे आहत पेशावर तहत तंजावर हिंदवी स्वराज्य हेतो श्रींची इच्छा. तर न्यायमूर्ती रानडेंनी पण ग्रँड डफला खोडून काढलं. असं मी बोलायला लागलो तर आपली वेळ संपणार, तरी आजची शेड्यूल खरं म्हणजे संपली आहे. पण मी पुढचं आणखी एक सहज सांगून ठेवतो. त्याच पुस्तकात तो जो निबंध राईज ऑफ मराठा पॉवर, न्यायमूर्ती रानडेंनी असं दाखवून दिलंय की शिवाजी महाराज जी राज्यव्यवस्था निर्माण करत होते, की जी भारतीय राजकीय विचारावर उभी आहे, वेदापासून रामायण महाभारत, विजयनगरचं साम्राज्य, आणि एक मराठ्यांचा महान इतिहासकार, ते माझे पण लाडके त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी तर साक्षीपुराने दाखवून दिलंय की शिवाजी महाराजांनी विजयनगर साम्राज्याचा अभ्यास केला होता आणि आपला राज्याभिषेकही करताना हा असा राज्याभिषेक शतकानुशतकांनंतर होतोय एका हिंदू राजाचा. तो कसा पाहिजे ही वेदातली आणि विजयनगरचे. एवढंच नाही आहे, शहाजी राजांनी जे बंगळुरूला बेस केला तो करताना त्यांनी विजयनगर साम्राज्याचा अभ्यास, हे सगळं पुराव्यांनी त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी मांडलेलं आहे. न्यायमूर्ती रानडे म्हणतात की ती जी शिवाजी महाराज जी राज्यपद्धती आणत होते तिची नैसर्गिक उत्क्रांती ब्रिटनप्रमाणेच लोकशाहीकडे होऊ शकली असती. तुम्ही जर मध्ये आला नसता, तसं हे ब्रिटिशांना उद्देशून आहे की तुमच्या येण्याने आमची ती जी नैसर्गिक उत्क्रांतीची प्रक्रिया आहे ती कापली गेली. त्याला त्यांनी पॅरलल ब्रिटनच्याच इतिहासातले दाखवून दिलेत की तुमची सुद्धा पहिल्यांदा जशी मोनार्की होती, विच टर्न्ड इनटू कॉन्स्टिट्यूशनल मोनार्की अँड स्टेप बाय स्टेप डेमोक्रेसी केम. न्यायमूर्ती रानडे दाखवून देतात की लोकशाहीची सगळी सूत्र आमच्या मूळच्या विचारात आहेत, द होल पॉलिटिकल सायन्स. हे न्यायमूर्ती रानडे त्याही वेळी
असं तिच्या या प्रश्नाच्या निमित्ताने सहज. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.